वर्ध्यात पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालकांनी रात्रीपासूनच रांगा लावल्यात। पेट्रोल पंप बंद होणार अशी अफवा पसरल्यानं वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली। रात्रभर वाहन चालक पेट्रोलसाठी रांगेत उभे होते। वाहन चालकांनी पुकारलेल्या संपाचा नागपुरात देखील परिणाम जाणवू लागलाय। पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालकांनी तुफान गर्दी केली। पहाटेपासून वाहन चालक पेट्रोल पंपावर दाखल झालेत। कोल्हापुरातील टँकर चालकांनी संपातून तात्पुरती माघार घेतली असली तरी शहरातील पेट्रोल पंपावर अद्यापही पेट्रोल डिझेल पोहोचलेलं नाही, त्यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत। इंधन टंचाईमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली। कल्याण डोंबिवली पेट्रोल पंपावर वाहन चालकांची पेट्रोल भरण्यासाठी रांग लागली आहे। रस्त्यावर दुचाकी रिक्षांची गर्दी झाली, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। पेट्रोल पंपावर अचानक गर्दी झाल्यानं वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त तैनात केला। पुण्यात संपाचा परिणाम नाहीये। पेट्रोल पंप अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सुरळीत सुरू आहे। पुण्यातील लोणी काळभोर पेट्रोल डिझेल टर्मिनल मधून वाहतूक व्यवस्थित सुरू आहे। पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड शहर, सातारा, अहमदनगर आणि इतर ठिकाणी पेट्रोल डिझेल टँकर वाहतूक सुरू करण्यात आली। वाहतूकदार संपाचा परिणाम टर्मिनलवर नसून पेट्रोल डिझेल टँकर भरून नगर साताराकडे रवाना झालेत। राज्यात अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी संप मागे घेतल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। मात्र संप असाच राहिला तर परिस्थिती गंभीर होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे। कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे। चालू आठवड्यात कांदा निर्यात बंदीवर मोठा निर्णय होऊ शकतो। सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी मिळू शकते। शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकरी संघटनेने एकत्रित शेतकरी संघर्ष समिती स्थापन केली आहे। या समितीने 8 जानेवारीपासून सर्व शेतीमाल बांधावरच ठेवत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे कांदा उत्पादकांच्या अडचणीत वाढ होणार आहे।